प्रभात मंडळी, आता आहोत आम्ही तापोळ्याला. आता उठलोय, 7:02 झाली आहे. इट्स मीन मी उठली आहे फक्त. 7:02 झाल्या आहेत. मस्त समोर असं वातावरण तयार झालं आहे. सगळीकडे धुकंच धुकं पसरलं आहे. समोर मोठ्याच्या मोठं नदीसारखं आहे. त्याच्या पाण्यावरून पूर्ण धुकं जात आहे. खूप भारी वातावरण आहे आणि आजच्या दिवसात तापोळा एक्सप्लोअर करायचं आहे. आता तर मी उठली आहे, बाकीच्यांना उठवायचं आहे. बघा कसे झोपल्यात अजून पण. सो मग आपण उठवूयात त्यांना, मग फ्रेश होऊन भेटूयात तापोळा एक्सप्लोअर करायला. चला मग भेटूयात फ्रेश होऊन. हाय गाईज, मी फायनली फ्रेश होऊन आलेली आहे आणि मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं, मी जिथे स्टे करणार आहे त्या प्रॉपर्टीची तुम्हाला थोडीफार माहिती देईन आणि कसं आहे कसं नाही आहे ते मी सगळं तुम्हाला माझे रिव्ह्यूज सांगेन. सो चला मग मी सांगते मी कुठे स्टे केलं आहे ते. आपण आता एंटर करतो आहे जिथे आम्ही स्टे केलं आहे तिथे. तर खूप सुंदर आहे हे ठिकाण आणि आम्हाला तर खूप छान अशी रूम भेटली आहे. हा हॉल आहे, खूप शांत, क्लीन, नेटका आणि काही नावाजण्यासारखं आहेच नाही इथे की काय कशाची कमी आहे कशाची नाही आहे. खूप शांतता आहे, जसं हवंसं वाटतं तसं आहे इथे. मला तर खूप जास्त आवडलं. तुम्हाला आवडलं की नाही ही ठिकाण, ही जागा, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण त्या गॅलरीमध्ये जाऊन बघूया तिकडून व्ह्यूज वगैरे कसे दिसतात. मी तुम्हाला तिकडून जे व्ह्यूज दिसतात ते दाखवेन. हे बघा, असे व्ह्यूज पूर्ण या गॅलरीतून दिसतात. जसे किती तिकडे समोर तर पूर्ण आहे ना, त्या साईडला पूर्ण धुक्यांनी ते डोंगर पूर्ण वेढलेत एकदम. मला तर असं ते वाटतं आहे की मी बघूनच त्याच्यामध्ये मन माझं तृप्त होऊन जात आहे. ते बघूनच असं वाटतं की ते इथेच बघून, इथेच बसून, इथेच ते बघत बसू. खूप छान. ते डोंगरांच्या रांगा पण कशा आहेत, त्याच्या मागोमाग त्यांचे एक एक प्रकारे स्टेप बाय स्टेप ते तुम्हाला दिसत असेल ते छोटे छोटे. खूप मस्त वाटतं आहे ते. पूर्ण या गॅलरीतनं पूर्ण या आणि त्यावाल्या गॅलरीतनं पूर्ण तोच व्ह्यू दिसतात. खूप सुंदर आहे. आणि हे जे झाड आहे ना त्याच्यामुळे तर काही बाई लुक ही अलग आ रहा है सबका. सुंदर. आणि ते जे तिथे दिसतंय त्या टेकडीवरती जे मंदिर आहे ना, ते पद्मावती देवीचं मंदिर आहे. म्हणजे इथून उभं राहिल्यावर पद्मावती देवीचं दर्शनसुद्धा होतं. म्हणजे पूर्ण म्हणजे या ज्या रिसॉर्टच्या बद्दल मी काही बोलते ना, तर मला म्हणजे खूप जास्तच आवडलं. मी काय बोलू या रिसॉर्टबद्दल, एकदम मस्त आहे. सो आपण जे इकडचे जे मेन आहेत त्यांच्याबरोबर आपण बोलूया. चला मग. तर हे आहेत या रिसॉर्टचे ओनर दीपक शिंदे. तर मग हे आपल्याला सगळ्या इकडचे मी तर सांगितलीच आहे जेवढी मला माहीत मला जे वाटलं ती माहिती सांगितली आहे. पण हे पण आम्हाला काही आपल्याला इकडच्याबद्दल काही माहिती सांगा. तर प्लीज तुम्ही आमच्या फ्रेंडला सांगा सगळी माहिती इकडची. म्हणजे काही रेट आहे तिकडे, काय काय सुविधा आहेत, मॅडम कसं होतं माहिती आहे का, आपण म्हणजे आपल्या पॅकेजमध्ये कपल वगैरे असेल तर कपलचा रेट वेगळा असतो आणि पर पर्सनचा रेट वेगळा असतो. म्हणजे ग्रुपमध्ये असेल समजा आपण 5 ते 10 लोकांच्या ह्याच्यामध्ये तर दोन रूम देतो आपण. त्यामध्ये 1500 रुपये पॅकेज आहे आपलं. त्यामध्ये इन्क्लूड लंच, डिनर, ब्रेकफास्ट, डे ॲक्टिव्हिटी वगैरे, स्विमिंग, कायाकिंग, स्ट्रॉबेरी गार्डन विजिट, कॅम्पफायर वगैरे असं ते असतं. 24 तासाचं पॅकेज असतं ते. आणि आम्ही पण ज्या आता पॅकेजमध्ये आहोत त्या पॅकेजमध्ये आम्हाला बोटिंग वेळचं वगैरे, 2 टाइम्स लंच, परत नाश्ता आम्हाला सगळं भेटलं. सो खूप चांगला. आम्हाला तर एकदम फर्स्ट क्लास, काही बोलण्यासारखं आहेच नाही, एकदम छानच आहे. तर मग अजून काही माहिती हवी आहे तर प्लीज आमच्या प्रेक्षकांना फ्रेंड्सला सांगा. काही ते म्हणजे काही अजून काही आपल्याकडे स्पेशालिटी आहे. असं मॅडम कसं आहे, इकडे जर 2-3 दिवसाचा स्टे असेल समजा तर प्रतापगड दर्शन, महाबळेश्वर, व्हॅली सिटी, मॅप्रो गार्डन, खाली वासोटा किल्ला आहे, वासोटा स्पोर्ट म्हणून, त्रिवेणी संगम, दत्त मंदिर वगैरे असं ते पॉईंट असतात. ते म्हणजे आपलं पॅकेज आपण ठरवून तसं ते हे होतं, अवेलेबल होतं असं. पण आपल्याकडे आल्यानंतर आपल्याकडे 2 वेळचं जेवण, चहा, नाश्ता वगैरे असं, बोटिंग, स्विमिंग, कायाकिंग,
स्ट्रॉबेरी गार्डन व्हिजिट वगैरे असं ते आपण सगळं इन्क्लूड देतो याच्यामध्ये. आणि जेवणाचं म्हणाल तर व्हेज नॉन व्हेज अनलिमिटेड थाळी असते आपली, म्हणजे चिकन, मच्छी फ्राय वगैरे असं, अंडा करी वगैरे असं सगळं ते आणि देतो आपण पॅकेजमध्ये. गाईज आम्ही आता बोटिंग करायला चाललो आहे लेकमध्ये. सो बघूया, बोटिंगची पण मजा घेऊया. यावेळेला आम्ही काहीतरी नवीन ॲडव्हेंचर करतो आहे. खूप एक्साइटमेंट आहे आणि खूप भीती पण वाटते आहे, कारण की स्वतः बोट चालवायची आणि त्याने आम्हाला सांगितलं बॅलन्सिंग इम्पॉर्टंट आहे. सो आता बघूया किती बॅलन्सिंग येत आहे आम्हाला. मला तर खूप जास्त भीती पण वाटते, कारण की तोच तर मोठा इश्यू आहे ना राव, की बॅलन्सिंग आली पाहिजे, नाही तर झाले डायरेक्ट खाली. बघूयात आता. आमचे 3 पार्टनर्स नाही आहे का निखिल सर? ओ निखिल सर लाईफ जॅकेट दिलंच नाही. ओ शिट, म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स आहे सर तुमच्यावरती. मला पोहता येतं. हो तेच ना. कॅप्टन आपले आम्ही लेककडे पोहोचलोय काय आणि आमचे मेन कॅप्टन सर, सरांकडे शिट्टी पण आहे. माय गॉड. सर आम्हाला मार्गदर्शन करा प्लीज, कसं चालेल प्लीज. आणि ही बोट आहे, या बोटीनं जायचंय. हो माय गॉड. हा गाईज, मी पण बसली आहे फायनली बोटीमध्ये. सो आपण ट्राय करूयात की आपण आपला बॅलन्स सांभाळायचा. खूप भीती तर वाटते आहे, पण बघूयात कसं आहे ते. मी फर्स्ट टाईम ट्राय करते, म्हणजे आम्ही सगळेच फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे, पण लेट्स गो. जमेल, जे होईल ते होईल. आपल्याला कुठल्या वेळेला जायचं आहे? तिकडे समोर आपल्या इथे जायचं. ओके. तसे आमचे 2 नंबरचे कोच तिथे पुढे गेले आहेत. वे आपला दुसरा भरकटला जातोय. निखिल भावा पुढे जा, इकडे येऊ नकोस. काहीच आम्ही हळूहळू तरी पुढे जातोय. सूरज, पिंकू, हाय. कसं वाटतंय? भारी ना, एकदम भारी. गाईज, जसं मी सांगितलं होतं की आम्ही त्यावाल्या टोकावरून बोटिंग स्टार्ट केली आहे. तो आम्ही थोडं पुढे येऊन मिडलला थांबलो आहे. आणि हा डॅमचं नाव आहे कोयना डॅम. इथे खूप पाणी खोल आहे. त्यात मी सांगितलं आम्हाला 350 फूट असं पाणी आहे खाली. आणि खूप भीती तर वाटते तशी, पण ठीक आहे, आपण काहीतरी फर्स्ट टाईम करतोय तर आपल्याला प्रत्येक गोष्टीची एन्जॉयमेंट करायला पाहिजे. सो आम्ही त्याप्रमाणे एन्जॉयमेंट पण करतोय. कधी चालवली नव्हती बोट, पण मजा येते आहे आणि चांगला आहे. आणि त्या साईडला जो व्ह्यू आहे ना, खूप ऑसम व्ह्यू आहे. खूप सुंदर वाटत आहे व्ह्यू बघायला. चलो मितुआ. ज्या रिसॉर्टमध्ये स्टे केला आहे त्या रिसॉर्टचं नाव आहे वाघेरा ॲग्रो टुरिझम. तर तुम्हाला कधीतरी इथे यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं नाव आणि नंबर
खाली ॲड करेन. मग तुम्ही त्यांना कॉल करून किंवा त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही इकडे येऊ शकता. खूप सुंदर आहे, खूप सुंदर असं ठिकाण आहे. एकदम बोलाल की एकदम डॅमच्या बाजूलाच आहे, लेकच्या बाजूलाच आहे. बाकीच्या सोयीसुविधांचं तर काय बोलणार, बाकी तर एकदम फर्स्ट क्लास आहे. म्हणजे काय बोलण्यासारखी सोयच नाही की कुठलं काही चुकीचं आहे, कुठे काही नाही आहे, बाकी एकदम फर्स्ट क्लास. तर मग तोपर्यंत आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट ट्रिपमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. बाय.